कारंजा लाड येथील लोकमान्य व्यायाम शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा आणि लोकमान्य व्यायाम शाळा कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने 8 डिसेंबर रोजी JD चौरे विद्या मंदिर कारंजा येथे रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुणाल झालटे होते, तर उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके होते। प्रमुख अतिथी म्हणून PRO नानाजी शिंगणे, डॉक्टर अभिषेक जोशी, व्यायामशाळेचे अध्यक्ष कुमार घोडे, सचिव भीमराव गागरे, डॉक्टर अजय कान, प्रमोद चौरे, सुहास चौरे, कार्यक्रम प्रकल्प प्रमुख डॉक्टर शार्दूल डोनगावकर हे मान्यवर उपस्थित होते। दत्तराज डहाके यांनी आपल्या भाषणात गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांसाठी व्यायाम शाळेकडून घेण्यात आलेल्या या शिबिराचे कौतुक केले। यावेळी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सई डहाके अधिवेशनासाठी गेलेल्या असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत, मात्र त्यांनी उपस्थितांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला। त्या म्हणाल्या की स्वर्गीय प्रकाश डहाके यांचे व्यायामशाळेशी भावनिक नाते जुळलेले आहेत, त्यामुळे या शिबिराला मी उपस्थित राहायला पाहिजे होती, मात्र काही कारणास्तव मी येऊ शकले नाही। तसेच त्यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या। PRO नानाजी शिंगणे यांनी विनोबा भावे रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली। अध्यक्षीय भाषणात तहसीलदार कुणाल झालटे यांनी व्यायाम शाळेतील कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने समाज हिताचे उपक्रम राबवित असल्याचे सांगितले। शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या आजारांची तपासणी करून उपचार करण्यात आले। शिबिरातील गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सावंगी येथे भरती होणाऱ्या रुग्णांना खाट व जेवण मोफत राहणार आहे। हायड्रोसिल, हर्निया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केली जाणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य व्यायाम शाळेचे सर्व कार्यकर्ते व JD चौरेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, गो ग्रीन फाउंडेशन, सास सामाजिक संस्था, आस आपत्कालीन संस्था, गाडगेबाबा विचार मंच व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गहाणकरी यांनी केले, तर मनोहर राऊत यांनी आभार मानले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।